पुण्यात आमदार योगेश टिळकांच्या मामांचं अपहरण करून हत्या, सतीश वाघ यांचं सकाळी मांजरीतून अपहरण, संध्याकाळी यवतमध्ये सापडला मृतदेह। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी शक्य नाही, तक्रार आली तर चौकशी करू, आदिती तटकरेंचं स्पष्टीकरण। अजितदादांचं माझ्यावरच लक्ष, जयंत पाटलांचा मिश्किल टोला, तर माझं लक्ष तुमच्यावरच, पण तुम्ही प्रतिसाद कधी देणार, अजितदादांचा सवाल। शरद पवारांच्या गटातले अनेक नेते संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा, जयंत पाटील आमच्या गटात आल्या शरद पवारांसोबत बालमित्र मंडळच राहणार, मिटकरींचा टोला। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली राहुल नार्वेकरांची अभिनंदनपर भेट, अध्यक्ष निवडीवेळी ठाकरे गटानं घातला होता बहिष्कार, दानवेंच्या भेटीनं चर्चांना सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधान परिषद सभागृह नेतेपदी निवड, विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंकडून घोषणा। इंडिया आघाडी राज्यसभेच्या सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता, इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांकडून प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची सूत्रांची माहिती। माघी गणेश जयंती आधी मुंबईच्या सिद्धिविनायकाला शेंदूर लेपन केलं जाणार, शेंदूर लेपनादरम्यान 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर श्रींच्या मूर्तीचं प्रत्यक्ष दर्शन नाही। संजय मल्होत्रा होणार आरबीआयचे नवे गव्हर्नर, केंद्र सरकारची घोषणा, संजय मल्होत्रा सध्या महसूल सचिव पदावर कार्यरत। आणि पुष्पा 2 ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, जगभरात कमावले 800 कोटी, भारतात 4 दिवसात 532 कोटींचा खसखशीत गल्ला।